मराठा आरक्षणाचं विधेयक मंजूर झाल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो जल्लोषाला सुरुवात झालेली आहे। ढोल ताशांच्या गजरात गुलालाची उधळण या ठिकाणी सुरू झालेली आहे। शीतल मात्र आता आपल्या सोबत आहेत। मॅडम काय सांगणार, जल्लोष केला जातोय, गुलाल उधळला जातोय, मोठा उत्सव साजरा केला जातोय। इतक्या वर्षात जे झालं नाही, जे घडलं नाही ते आज घडवलेलं आहे आणि तेही माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री फडणवीसजी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार। माननीय मुख्यमंत्र्यांनी वचन दिलं होतं की मी मराठ्यांना न्यायालयात टिकणारं आरक्षण देईन आणि त्याप्रमाणे त्यांनी आपला शब्द पूर्ण केलेला आहे। श्रीरामाने ज्या पद्धतीने वचन दिलेलं पूर्ण करतात त्याप्रमाणे या रामराज्यात सुद्धा माननीय शिंदे साहेबांनी जे वचन दिलं होतं ते त्यांनी पूर्ण करून दाखवलेलं आहे। एकूण एक शंका उपस्थित केली जाते की कोर्टात पुन्हा एकदा आरक्षण टिकणार की नाही, हा एक शंका खरं तर जरांगे पाटलांकडून सुद्धा उपस्थित आम्ही सतत सांगितलं होतं की आम्हाला जो हा थोडा उशीर लागतो याचं कारण आम्हाला कोर्टात टिकणारं आरक्षण द्यायचं आहे आणि यासाठी कोर्टामध्ये आम्ही प्रचंड मोठी फौज वकिलांची देत आहोत जेणेकरून हे आरक्षण कोर्टात टिकेल। आणि मला वाटतं की इथपर्यंत आणणं हे आत्तापर्यंतच्या कुठल्याच सरकारला जमलं नाही आहे, जे माननीय मुख्यमंत्र्यांनी गेल्या 1.5 वर्षात करून दाखवलेलं आहे। तर मला वाटतं हा जल्लोषाचा दिवस आहे, सर्वांनी जल्लोष करण्याचा दिवस आहे। कदाचित विरोधकांचे का आता त्यांना ऐकू येणार नाही, थोड्या वेळाने बोलतीसुद्धा बंद होईल, त्याच्यामुळे आता आज हा जल्लोषाचा दिवस आहे असं मला वाटतं। मनोज जरांगे पाटील आपल्या आंदोलनावरती अजूनही ठाम आहेत, उद्या पुढच्या आंदोलनाची दिशा ते ठरवणार आहेत, काय नेमकं आव्हान करणार? कसं आहे ना की सगळे सोयरे या शब्दांवर त्यांचं ऑब्जेक्शन आहे की ते त्याच्यात अजून सामील केलेलं नाही, परंतु माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की यावर 6 लाखापेक्षा जास्त हरकती आणि सूचना आल्यात, त्यांचा पण स्क्रुटिनी होईल, त्याचंही बघण्यात येईल की नक्की काय आणि पुढे त्याच्या दिशेने त्यांना कसं पुढे दिशा देता येईल हे ठरवलं जाईल। तर आपण पाहू शकतो जल्लोषाला सुरुवात झालेली आहे। शिवसेनेकडून ज्या पद्धतीने मराठा आरक्षणाचं विधेयक मंजूर झालेलं आहे त्यानंतर आपण पाहू शकतो ढोल ताशांचा गजर आणि ज्या पद्धतीने गुलालांची उधळण ही शिवसेनेकडून केली जात आहे आणि जोरदार असा जल्लोष या ठिकाणी याच विधान भवनाच्या बाहेर करताना आपल्याला पाहायला मिळतोय। आपण पाहू शकतो रस्त्यावरती फुगडे खेळत आहेत, ढोल ताशे आणले गेलेले आहेत आणि ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा जो काही मुद्दा होता त्यावरून जो काही आंदोलन सुरू होतं त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज सभागृहामध्ये विशेष अधिवेशन घेऊन आज हे विधेयक मंजूर करण्यात आलेलं आहे। त्यानंतर आपण पाहू शकतो एकनाथ शिंदे गटाकडून शिवसेनेकडून जोरदार असा जल्लोष सुरू करण्यात आलेला आहे। याबरोबर तुषार ननावरेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।